रात्री पावसानं विश्रांती घेतल्यानं गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। काल संध्याकाळपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी होतं, आता गुडघ्याखाली पाणी आलंय। गोदाकाठावरील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलंय। पाण्याखाली गेलेली मंदिरं आता दिसू लागली आहेत। गोदाकाठावरचे रस्ते, पटांगणावरील पाणी कमी झालं असून पुन्हा एकदा गोदाकाठ गजबजू लागलाय। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। गुरुवारी दिवसभर पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलेला आहे। सध्या 1853 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला आलेली पूरस्थिती आता काही प्रमाणामध्ये कमी होत चाललेली आहे। पूर ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। जो दुतोंड्या मारुती काल सायंकाळपर्यंत छातीपर्यंत पाणी होतं, तेच आज गुडघ्याच्या खाली आलेले साधारणतः 5 फुटापेक्षा जास्त अंतराने पुराची पातळी ही कमी झालेली आहे। त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे। जर पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा विसर्ग वाढवला जाईल। मात्र आज मितीस नाशिक जिल्ह्यामधले जेवढे धरणं होते, ज्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता, तो संपूर्ण विसर्ग आता टप्प्याटप्प्याने कमी होत आहे। काही धरणांमधला पाण्याचा विसर्ग हा बंद देखील करण्यात आला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर सध्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय आणि याचा परिणाम म्हणून निफाड तालुक्यातील चांदोरी इथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोदावरी नदीपात्रातील पाणी धोक्याच्या पातळी ओलांडतंय। पुराचं पाणी नदीपात्राबाहेर आल्यानं चांदोरी इथलं ऐतिहासिक खंडेराव महाराज मंदिर पूर्णतः पाण्यात बुडालंय। मंदिराचं फक्त छप्परच वर दिसतंय। तसंच नदीपात्रात वसलेलं हेमाडपंथी मंदिर पुराच्या पाण्यात दिसेनासं झालंय। चांदोरी ग्रामपंचायतीचा पाण्यानं भरलेला टँकरही पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। या परिस्थितीमुळे शेतांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या निफाडमधील सायखेडा गावाजवळ स्मशानभूमी आणि अनेक घरांना पुरानं वेढा घातलाय। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि याचा परिणाम म्हणून नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा इथं काही घरांना तर स्मशानभूमीला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय।